नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती आहे का आणि त्यांना दरमहा शासनाकडून 1500 रुपये आर्थिक मदत मिळू शकते, हे तुम्हाला माहित आहे का? हो मित्रांनो, ही माहिती 100% खरी आहे. महाराष्ट्र शासनाची श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही अनेक गरजू आणि निराधार वर्गासाठी मोठा आधार ठरत आहे. पण अजूनही अनेक लोकांना या योजनेबद्दल पूर्ण माहिती नाही आहे. काही जण चुकीची माहिती भरतात, तर काही जण छोट्या छोट्या अर्ज करत असताना चुका असल्यामुळे त्यांचे अर्ज रिजेक्ट होतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट अचूक माहिती. कोणाला लाभ मिळू शकतो, याचबरोबर कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे अर्ज मंजूर होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, याबद्दलची पूर्ण अचूक माहिती या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. कारण एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे 1500 रुपये महिन्याचे पेन्शन अडू शकते. आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया या योजनेमध्ये लाभार्थी कोण आहेत. 65 वर्षावरील निराधार वृद्ध व्यक्ती म्हणजेच ज्यांना नियमित उत्पन्नाचा आधार नाही आहे, अशा वृद्ध नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. यानंतर या योजनेसाठी काय डॉक्युमेंट लागतात, म्हणजेच कागदपत्रे काय आहे, अर्ज करताना व्यवस्थित डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज, सर्वप्रथम शासनाने दिलेले अर्ज योग्य प्रकारे भरावा लागतो. यामध्ये वयाचा दाखला, किमान 65 वर्ष असणे आवश्यक आहे. वय सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट द्यायचे आहेत. यामध्ये आधार कार्ड तुमच्याकडे असावा लागतो, मतदान कार्ड तुमच्याकडे असावा लागतो, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, यापैकी एक तुमच्याकडे कागदपत्रे असावे लागते. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला सुद्धा तुमच्याकडे असावा लागतो. अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या. त्यासाठी रहिवासी दाखला, रेशन कार्ड, डोमेशियल प्रमाणपत्र यापैकी योग्य कागदपत्रे तुम्हाला द्यायचे आहेत. आता त्यानंतर बघा, चौथा डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 पेक्षा जास्त नसावे. वार्षिक बीपीएल मध्ये नाव नसेल तर अर्ज करता येतो. इतर आवश्यक कागदपत्रे यामध्ये बघा, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, निवडणूक ओळखपत्र आहे, त्याचबरोबर बँकेचा पासबुक झेरॉक्स, यानंतर रहिवासी दाखला, याचबरोबर अर्जदारांचे 2 फोटो. आता या योजनेच्या माध्यमातून किती लाभ मिळतो हे समजून घ्या. अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला दरमहा 1500 रुपयेपर्यंत आर्थिक मदत मिळते. ही रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केली जाते. अर्ज कुठे करायचा या संदर्भातील माहिती समजून घ्या. अर्ज तहसील कार्यालय, याचबरोबर सेतू सुविधा केंद्र, तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला अर्ज करता येतो. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपले सरकार पोर्टलवर जाऊन अर्ज आपल्याला करता येतो. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला एकतर तुमच्याकडे मोबाईल नंबर चालू असणे आवश्यक आहे, कागदपत्रे स्पष्ट स्कॅन केलेले असावेत कारण जेणेकरून ते त्रुटीमध्ये जाणार नाहीत. याचबरोबर आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. महत्वाची सूचना व्यवस्थित समजून घ्या. नाव वेगवेगळे असू नयेत, अस्पष्ट चुकीची माहिती भरू नका. सर्व माहिती नीट तपासून अर्ज सबमिट करा. शेवटी आता या ठिकाणी भरपूर असे लोक चुका करतात, त्यासाठी शक्यतो तुम्ही कोणत्याही ऑनलाईन सेंटरवरती जाऊन अर्ज करू शकता. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही गरजू वर्गासाठी खूप महत्वाची योजना आहे. तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये पात्र व्यक्ती असतील तर त्यांना ही माहिती नक्की सांगा, कारण या योजनेअंतर्गत प्रति महिन्याला 1500 रुपये मिळतात. यामुळे चांगला आर्थिक आधार त्यांना मिळतो. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक योजनेबद्दल अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.